भारताच्या रस्त्यांवर होणारे अपघात ही खरं तर एक खूप मोठी आणि दुर्दैवी गोष्ट आहे. पण विचार करा, अपघातानंतर पैशांची अजिबात चिंता न करता तात्काळ सर्वोत्तम उपचार मिळाले तर? बरोबर, नेमकी हीच सुविधा देण्यासाठी सरकारने एक नवी योजना आणली आहे. चला तर मग ही जीवन वाचवणारी योजना नेमकी काय आहे आणि ती कशी काम करते हे आपण व्यवस्थित समजून घेऊया. अपघातानंतरचा तो पहिला 1 तास, ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, याच वेळेत जर योग्य उपचार मिळाले तर तब्बल 50% जीव वाचू शकतात. आणि याच एका महत्त्वाच्या गोष्टीवर सरकारने लक्ष केंद्रित केलंय आणि एक अशी योजना बनवली आहे जी या गोल्डन आवरचा पुरेपूर वापर करेल. भारताने एक मोठं वचन दिलंय. स्टॉकहोम घोषणेवर सही करून 2030 पर्यंत रस्ते अपघातात होणारे मृत्यू अर्ध्यावर आणण्याचं. आता हे ध्येय गाठायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? तर ती म्हणजे गोल्डन आवरमध्ये प्रत्येक अपघातग्रस्ताला त्वरित आणि योग्य वैद्यकीय मदत मिळवून देणे. तर या इतक्या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक जबरदस्त पाऊल उचलले आहे. त्यांनी आणली आहे अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना. या योजनेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. कुठल्याही परिस्थितीत पैशांमुळे उपचारांना उशीर होता कामा नये. या योजनेचं जे मुख्य वचन आहे ना, ते अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. भारताच्या रस्त्यांवर अपघात झालेल्या कोणत्याही व्यक्तीला तात्काळ कॅशलेस वैद्यकीय मदत मिळायलाच हवी. म्हणजे तो भारतीय नागरिक आहे की परदेशी याने काहीही फरक पडत नाही. मदत सगळ्यांसाठी सारखीच. पण हे सगळं कागदावर ठीक आहे. प्रत्यक्षात ही योजना काम कशी करते? समजा एखादा अपघात झाला तर त्या क्षणापासून हॉस्पिटलमधल्या उपचारांपर्यंतचा प्रवास कसा असतो? चला, ही सगळी प्रक्रिया आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात होते फक्त एका नंबरने, आणि तो नंबर आहे 112. अपघात पाहणारा कोणताही नागरिक या एका आपत्कालीन नंबरवर कॉल करून मदत पोहोचवू शकतो. फक्त हा एकच नंबर लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा 112वर कॉल येतो ना, तेव्हा एक संपूर्ण सिस्टम कामाला लागते. असं समजा, पहिल्यांदा ऑपरेटर अपघाताची माहिती घेतो. त्याचवेळी जीपीएसने लोकेशन बघून सगळ्यात जवळचं रुग्णालय कोणतं आहे ते शोधलं जातं. पोलिसांना लगेच माहिती दिली जाते आणि गरज असेल तर रुग्णवाहिकेलाही पाठवलं जातं. म्हणजे एकाच कॉलवर अनेक यंत्रणा एकाच वेळी कामाला लागतात. आणि इथे अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अपघातग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये कोणीही आणू शकतं. मग ते पोलीस असोत, ॲम्ब्युलन्स असो, कुटुंबातले लोक असोत किंवा अगदी रस्त्यावरून जाणारा एखादा सामान्य नागरिक, ज्याला आपण गुड समॅरिटन म्हणतो, तोही. कोणीही मदत केली तरी या योजनेचा फायदा मिळतो. यामुळे लोकांना मदत करायला एक प्रकारे प्रोत्साहनच मिळतं. पण प्रश्न हा आहे की ही सगळी माहिती इतक्या पटापट आणि एवढ्या अचूकपणे कशी काय हाताळली जाते? तर या सगळ्याच्या मागे आहे एक जबरदस्त डिजिटल यंत्रणा. ही यंत्रणा हॉस्पिटल, पोलीस आणि आरोग्य प्राधिकरण या सगळ्यांना एकाच डिजिटल धाग्यात जोडते. चला, याच्या आतली रचना कशी आहे ते पाहूया. ही योजना म्हणजे खरं तर 2 मोठ्या सरकारी विभागांची पार्टनरशिप आहे. एक आहे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणजेच NHA, जे उपचारांच्या बाजूने सगळं सांभाळतं. आणि दुसरं म्हणजे आपलं रस्ते वाहतूक मंत्रालय MOARTH, जे पोलिसांच्या माध्यमातून अपघाताच्या कायदेशीर नोंदीची जबाबदारी घेतं. आणि या दोन्ही विभागांमध्ये एक प्रकारचा डिजिटल हँडशेक होतो. म्हणजे हॉस्पिटलची जी सिस्टम आहे तिला TMS म्हणतात, आणि पोलिसांचं जे अपघात अहवाल पोर्टल आहे EDAR, हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण खूपच वेगाने आणि अचूकपणे होते. आता बघा, उपचारांची प्रक्रिया 2 वेगवेगळ्या प्रकारे सुरू होऊ शकते. समजा अपघातग्रस्ताला पोलीस घेऊन आले तर त्यांच्याकडे आधीपासूनच एक EDR विक्टिम ID असतो. त्यामुळे काय होतं की पूर्ण उपचार लगेच सुरू होतात. पण जर एखादा नागरिक थेट हॉस्पिटलमध्ये अपघातग्रस्ताला घेऊन आला तर हॉस्पिटल एक ट्रीटमेंट ID तयार करून पोलिसांना कळवतं. मग पोलिसांना 6 तासांच्या आत त्या अपघाताला दुजोरा द्यावा लागतो आणि त्यानंतरच पूर्ण उपचार सुरू होतात. तोपर्यंत जीव वाचवण्यासाठी जे स्थिरीकरणाचे उपचार असतात ते दिले जातात. हा जो फ्लोचार्ट दिसतोय ना, तो ही संपूर्ण डिजिटल प्रक्रिया एकाच ठिकाणी दाखवतो. इथे बघा, नोंदणी झाल्यावर सिस्टम काय तपासते की EDRA ID आहे की नाही. असेल तर उपचारांना थेट हिरवा कंदील, नसेल तर पोलिसांच्या कन्फर्मेशनची वाट पाहिली जाते. एकदा का परवानगी मिळाली की कॅशलेस उपचार सुरू होतात. हेच डिजिटल रचना या संपूर्ण प्रक्रियेला वेग आणि पारदर्शकता देते. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या योजनेमध्ये नक्की काय काय मिळतं, म्हणजे किती पैसे मिळतात, काय अटी आहेत, हे आकडे आणि अटी माहीत असणं खूप गरजेचं आहे. या योजनेखाली प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक अपघातासाठी 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे कॅशलेस मिळतात. उपचारांसाठी ही रक्कम पुरेशी असावी, हा यामागचा उद्देश आहे. आणि हे उपचार किती दिवसांसाठी मिळतात? तर अपघाताच्या तारखेपासून पुढचे 7 दिवस. गंभीर दुखापतींमधून सावरण्यासाठी हा वेळ खूप महत्त्वाचा असतो. आणि ही एक अट खूप खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे अपघातग्रस्ताला अपघातानंतर पहिल्या 24 तासांच्या आत हॉस्पिटलमध्ये दाखल करणं बंधनकारक आहे. तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो. यामुळे लोकांना वेळ न घालवता त्वरित मदत घेण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला तर या संपूर्ण योजनेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, 1.5 लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार.
दुसरं, हे उपचार 7 दिवसांसाठी मिळतील. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अट, 24 तासांच्या आत हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला हवं. आणि मदत मागण्यासाठी नंबर कोणता? तर 112. ही योजना फक्त एका व्यक्तीवर उपचार करत नाहीये, तर ती एक प्रकारची आशा निर्माण करतीये की आपल्या देशात पैशांअभावी रस्त्यावर कोणाचाही जीव जाणार नाही. हे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.